राहुल गांधींना धमकी देणं एवढं सोपं नाही आहे आणि असं कोणीतरी वायफळगिरी जर करत असेल तर त्या ठिकाणी त्याची खबरदारी आम्हालाही घेता येते. आम्ही शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या मार्गाने चालणारे अहिंसेची मंडळी आहोत. पण आता कलयुग आहे आणि कलयुगामध्ये आम्हालाही कलयुगासारखं वागता येतं एवढं लक्षात ठेवावे. शेवटी राहुलजी म्हणाले काय चुकीचं काहीच बोललेलं नाही आहे. आज तर काहीच बोललेलं नाही आहे. राहायला बाकीच्या गोष्टी तर इतिहासामध्ये जे लिहिलेलं आहे ते जर परत सांगत असतील तर त्याच्यामध्ये वावगं काय आहे? कोणी माफी मागितली, कोणी काय केलं हे तर इतिहासामध्ये आहे ना. काल आज उद्या इतिहास थोडी ना बदलू शकणार आहे. आज काही लोकांना वाटायला लागलेलं आहे की आम्ही इतिहास बदलून टाकू, असं नाही होत. इतिहास आहे आणि गांधी परिवार आहे. त्या गांधी परिवारानं सर्वात जास्त टेररिझम कोणाला फेस करावं लागलं असेल तर तो हा गांधी परिवार आहे. आणि अशा वेळेला जर तुम्ही राहुलजींना काही बोलत असाल तर हे कोणीच खपवून घेणार नाही. उद्धव ठाकरेंनी त्या कार्यगटाच्या नेत्याला समज द्यावी असं तुम्हाला वाटतं का? दिली पाहिजे, बिलकुल दिली पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये आपण सगळेजण सोबत आहोत आणि जर आहोत तर मग समन्स तर दिलीच पाहिजे. असं कोणी काही कसंही बोलतील आणि आम्ही काही सहन करू असं नाही आहे. करून दाखवा तसंच त्यांनी जर उत्तर दिलं असतं मी राजकारण करू. हां म्हणजे मला असं त्यांना म्हणायचं आहे की तुम्ही काँग्रेसचे आहात आणि आता तुम्ही अपक्ष निवडून आलेले आहात तर तुम्ही मोदीजींना फोन लावा किंवा मोदीजी महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्यांनी मोदीजींना फोन लावून 1 तासात मोदीजींनी जर तुम्हाला अपॉइंटमेंट दिली तर मग आम्ही पण तसंच बोलू शकू. सन्मान्य राहुलजी अपॉइंटमेंट देतात. माझी मागच्याच आठवड्यामध्ये त्यांची सगळ्यांची भेट झालेली आहे. असं काही नाही आहे. प्रत्येक आपल्या आपल्या पक्षाचा आपला आपला प्रोटोकॉल असतो आणि तो प्रोटोकॉल फॉलो केला जातो. सन्मान्य राहुल गांधी भेटतात, बोलतात, सांगतात आणि समन्वयही होतो. म्हणून ज्यांनी पक्ष सोडायचा विचार केलेला आहे किंवा पक्षापासून अलिप्त राहण्याचा विचार केलेला आहे त्यांना पक्षावर बोलण्याचा काही अधिकार नाही असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.